श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राखी कशी बांधावी, त्याचबरोबर राखी बांधताना कोणते शब्द बोलावे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार. या दिवशी आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण. राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीच्या हळव्या नात्यांची रेशमी धाग्यातून गुंफण. राखीच्या धाग्यामध्ये स्नेह, आशीर्वाद आणि मंत्र हे मिळून एका रक्षासूत्र निर्माण होतो. म्हणूनच भावाच्या हातावर राखी बांधताना अगदी पुराणामध्ये उल्लेख असलेला मंत्र बोलणं खूप गरजेचं आहे. राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीचा हळव्या नात्यांचा हा क्षण आणि राखीच्या धाग्यामध्ये हा स्नेह, आशीर्वाद म्हणून आपण मंत्र म्हणून हे रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असतो. म्हणूनच भावाच्या हातावर राखी बांधताना हा मंत्र म्हणायचाच आहे. या मंत्राच्या शक्तीनं राखीच्या धाग्यांना शक्ती मिळते. या मंत्राच्या प्रभावामुळं लक्ष्मी देवीची कृपा जी आहे ती सदैव राहते. तर त्यामागे पौराणिक हा मंत्र काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तर मंत्र असा आहे: येन बद्ध्यो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबध्यनमी रक्षे माचल माचल. हा जो मंत्र आहे तो राखी बांधताना बहिणींनी या मंत्राचं पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर देखील हा मंत्र दिसत असेल, तुम्ही तो लिहून घेऊ शकता. त्यानंतर हा मंत्र म्हणूनच राखी बांधायची आहे. पुजारी हातावर धागा बांधतानाही हा मंत्र बोलत असतात. त्याचबरोबर बघा, ज्या रक्षासूत्राचं महत्त्व शक्तिशाली दानशूर राजा बळीला बांधलं होतं तेच रक्षाबंधन मी तुला बांधते, जे सदैव तुझं रक्षण करेल, असा त्याचा अर्थ आहे. विष्णू पुराणात रक्षाबंधनाची कथा अशी आहे की बळीराजा दानशूर व भगवान श्रीहरी विष्णूंचे भक्त होते. एकदा त्यांनी यज्ञाचे आयोजन केलं आणि देवराज इंद्र राजा बळी या यज्ञानं शक्तिशाली होईल या विचारानं घाबरून गेले. तेव्हा इंद्र आणि सर्व देवांनी भगवान श्रीहरी विष्णूंकडे जाऊन प्रार्थना केली. त्यावर विष्णूने वामन अवतार जो आहे तो वामनावतार घेतला आणि बळीच्या यज्ञात जाऊन 3 पावले भूमीचे दान मागितले. आणि बळीराजा एवढा दानशूर होता की त्याने वामनरूपी विष्णूस तात्काळ तथास्तु म्हटलं आणि एका पावलात त्यानं पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलात आकाश व्यापून टाकलं व बळीस विचारलं, आता 3रे पाऊल कुठे ठेवू? त्यावर बळीराजाने अत्यंत नम्रपणे सांगितले की 3रे पाऊल माझ्या डोक्यावर ठेव. हीच संधी साधून वामनाने 3रे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले आणि त्याला पाताळात दडवलं. वर बळीराजास वरदान मागण्यास सांगितलं. त्यावर बळीराजानं विष्णूंना त्यांच्याबरोबर पाताळात निवास करण्यास सांगितलं. तेव्हा भगवान विष्णू हे वामनरूपी अवतारात पाताळात राहू लागले. विष्णू पाताळात गेल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी देवी लक्ष्मी एका गरीब महिलेचं रूप घेऊन पाताळात गेल्या. गरीब महिलेला पाहून बळीराजानं तिला त्याच्या महालात राहण्याची परवानगी दिली व तिला बहीण मानलं. आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी देवींनी बळीराजाला एक धागा बांधला. त्यावर बळीनं मी तुला काहीही देऊ इच्छितो, काहीतरी देऊ इच्छितो, तुमची जी इच्छा आहे ती मला सांग असं म्हटलं. आणि यावर तात्काळ लक्ष्मी देवी त्यांच्या खऱ्या रूपात बळीसमोर प्रगट झाल्या व मी इथे माझे पती नेण्यासाठी आले आहे. भगवान विष्णूंना परत वैकुंठात नेण्यासाठी मी इथवर आले आहे असं लक्ष्मी देवी म्हणाल्या. आणि बळीराजानं लक्ष्मी देवीला दिलेलं वचन पाळलं व विष्णूंना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची परवानगी देखील दिली. तेव्हा विष्णूंनी राजा बळीला तू दरवर्षी 4 महिने पाताळात राहशील असा वर दिला व ते 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात.